सुरुवातीला ज्या वेळेला शिवसेनेनं श्रमिक संघटना स्थापन केली त्यावेळेला नवी मुंबई आणि परिसरातून तुम्ही खूप मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या कंपन्यांमधून कामगारांसाठी म्हणून चळवळ उभी केली, त्यातून संघटना उभ्या झाल्या. साधारण 300 कंपन्यांमध्ये तुम्ही त्यावेळेला युनियन उभी केली. मुळात आपण शिवसेनेशी जोडलं जावं किंवा या कामगार चळवळीशी जोडलं जावं याची प्रेरणा काय होती? डॉक्टर नीरज खरे सुरुवात ही नाही. खरं म्हणजे माझं प्राथमिक स्तराचं शिक्षण झालं मोनकडे झालं, म्हणजे 1ली ते 7वी, 8वी ते 10वी माझं शिक्षण झालं तुर्भ्या येथील शेतकरी शिक्षण संस्थेच्या हायस्कूलमध्ये. 11वीला गेलो मी ठाण्याला महाविद्यालयाला. कॉलेजचं शिक्षण झालं तिथे बांधवकर कॉलेज, जोशी कॉलेज आणि बेडेकर कॉलेज असे आर्ट्स सायन्स कॉमर्स त्या ठिकाणी मी त्यावर ते कॉलेज पुणे विद्यापीठाला संलग्न होतं, मुंबईला नव्हतं. आणि जसा मी हायस्कूलला असताना म्हणजे 1960 साली इथे कंपनी यायला सुरुवात झाली. त्याला मी म्हणजे 63ला कंपन्या सुरू झाल्या. 13 वर्ष झाली. बघता बघता मी 17 वर्षाचा झालो आणि इथले येणारे उद्योजक आणि इथले प्रकल्पग्रस्त यांच्यामध्ये फार मोठी दरी होती. इथल्या प्रकल्पग्रस्त लोकांना लोक गुंड, अडाणी अशा स्वरूपाच्या नजरेतून बघत. सुदैवानं त्यावेळेला म्हणजे 1966 साली शिवसेनेची स्थापना झाली. त्यावेळेला मी 16 वर्षाचा होतो. तर म्हणजे माझ्याकडं चुलत भावाच्या लग्नाकरता आम्हाला जायचं घाटल्याला. तर घाटल्याला जाण्याकरता इथून ठाण्यातून कुर्ला आणि कुर्ल्यातून मानपूरकडे येणाऱ्या ट्रेनमधून येत असताना तिथलं चित्र मराठी माणसाकडे बघण्याची दृष्टिकोन हा रामागडी अशा स्वरूपाचं बघितलं गेलं. आणि त्यावेळेला बाळासाहेब ठाकरेंनी मराठी माणसाला न्याय देण्याकरता शिवसेनेची स्थापना केली. त्यावेळेला मी 16 वर्षाचं होतो. तर मी आमच्या सहकार्यांच्यापैकी 2 लोकांना म्हणजे कोपरखर्णे गावची शिवसेनेची शाखा न्यायमूर्ती नंबर 1 माझ्या मामाचा मुलगा MK म्हात्रे हा तिथला शाखा प्रमुख झाला. आमच्या बनकुडे गावचे हरिभाऊ म्हात्रे हे आमच्या गावची शाखा. तर मला वाटलं तर या लोकांना कामाला लावून दिलं आता आपण बघूया. पण कालांतराने त्यांच्या कामाची एकूणच वजाबाकी लोकांसमोर पोहोचवताना टप्प्याटप्प्यानं मी त्या कार्यात भाग घेऊन आणि त्या सर्व या कंपन्यांचं घेतलं. कसल्याही प्रकारचा प्राधान्य करता 3-3, 4-4 तास संयमानं थांबलो. म्हणजे आठवड्यातला 1 दिवस शिरवणे MIDC मध्ये, दुसरा दिवस सानपाडा तुर्भे MIDC मध्ये, तिसरा पावणे आणि मापे MIDC मध्ये, चौथा रवाला दिघ्यामध्ये. अशा प्रकारचे दिवस ठरवून सकाळी 9 वाजता निघून 10 वाजता घेतलं जायचं, संध्याकाळी 6 वाजता घरी चालत, कधी ट्रकने कधी टेम्पोनी अशा प्रकारच्या गोंड वाऱ्यामध्ये लोकांकरता त्याला नोकऱ्या देण्याकरता प्रयत्न केले. आणि ज्या वेळेला संदर्भात माहिती की परमनंट झाला माणूस की त्याला बेसिक DA अलाउन्सेस, बोनस, प्रायव्हेट फंड, ग्रॅज्युएटी, CL, PL या सर्व गोष्टींचे त्याला ध्यास लागतो. काही कंपन्यांमध्ये आंदोलन करून आम्ही आंदोलन म्हणून त्या ठिकाणी गेलो आणि ज्या लोकांकरता आम्ही अटक झालो ते दुसऱ्या नेमचे त्या खाली.
आणि मग माझ्या लक्षात आलं की या लोकांना पुढचा न्याय देण्याचा म्हणून नोकऱ्या लावणं हा एक भाग आहे, परंतु त्यांना जीवनामध्ये आत्मविश्वास येण्याकरता युनियन काढणं गरजेचं आणि म्हणून मी श्रमिक सेना युनियनची त्या ठिकाणी स्थापना टप्प्याटप्प्यानं आपण मगाशी उल्लेख केला की ठाणे जिल्ह्यावर प्रत्येक थोडे रायगड जिल्ह्यामध्ये रोहा MIDC तिकडे लोटे परशुरामच्या त्या पठारावर इकडे वागळे स्टेट तारापूर बोईसर मुरबाड या सर्व पैठण मध्ये पेपर मिल कासट पेपर मिल पुढे सोलापूरला त्या ठिकाणी फोर्जिंगच्या सोलापूरला पण युनियन, परंतु त्या वेळेला युनियन हे कामगार आणि मालक या दोघांच्या मधला दुवा साधण्याचं साधन म्हणजे एक्सल इन बिटवीन टू व्हील्स, दोन चाकांना समांतर नेण्याची भूमिका युनियन आणि त्या तत्वाला वागलो म्हणून आज सुद्धा भले आता अध्यक्ष मी नाही, संजू नाईक युनियनचे अध्यक्ष, पण 1 लाखभर सुद्धा कामगार आज लागून आहे, ज्याच्यामध्ये नवी मुंबईची परिवहन सेवा, महापालिका, पूर्वीची पाताळगंगेच्या रिलायन्सच्या पासून तिथे हिंदुस्थान ऑर्गॅनिक केमिकल ओरके, पलीकडे नागोठण्याला जी रिलायन्स आता त्याला म्हणजे IPC आहे, त्यावेळी भारत सरकारचा प्रकल्प, आता तो रिलायन्स आणि अशा प्रकारचे अतिशय विचारानं त्या ठिकाणी कामगारांना वागवलं. राष्ट्राच्या निर्मितीकरता तुम्हाला लोकांनी काम करावं लागलं आणि कुठल्याही प्रकारचा वादविवाद न करता, संप वगैरे न घडवता समन्वयाने त्या ठिकाणी दोघांना पुढे पुढे नेत दिला आणि आज तो विचार यशस्वी झाला. माझा कुठल्याही ठिकाणी वादविवाद झाला नाही. लेबर ऑफिस कुठे आहे, लेबर कोड हे पण मला माहित नाही. देतो आय वॉज सक्सेसफुल. तुमच्या बाबतीत सातत्यानं म्हटलं जातं तुम्ही श्रमिकांना तर न्याय मिळवून दिला, कामगारांना मिळवून दिला, पण तुम्ही उद्योजकांना पण न्याय मिळवला. ही गोष्ट खरी आहे की आता वारंवार ज्याला माझी विचारसरणी सकारात्मक असल्या कारणाने उद्योजक सांगायला लागले की आम्हाला गरज नाही. मी ज्यावेळेला 90ला आमदार झालो त्यावेळेला तळोजा परिसरातले 15-20 मालक शरदचंद्र पवार साहेबांच्याकडे गेले आणि त्यांनी सांगितले की रमेश नायकांची युनियन आमच्याकडे पाठवा. विधानभवनामध्ये मला पवार साहेब त्या मुख्यमंत्री होते, मला सांगितलं की तुमची युनियन तिथे, पण युनियन आम्ही कशी नाही, कामगारांनी जर युनियन मागितलं त्या युनियन देऊ, या मालकांची इच्छा आहे म्हणून आमची युनियन आम्ही नेऊ शकत नाही. आणि मग त्याच्यानंतर काही मालकांनी कामगारांना सूचित केल्यानंतर काही ठिकाणी युनियन आल्या आणि तिथे कुठल्याही प्रकारची गुंडागर्दी न करता उत्पादन क्षमता वाढीत गेली पाहिजे, मालकाला नफा न झाला तर मालक तुम्हाला काही पगारवाढ घेणार नाही, बोनस देणार नाही, याची निश्चित समज कामगारांना देण्याचं काम मी केलं आणि ते कामगारांनी ऐकलं आणि म्हणून मी सक्सेसफुली दिलं. तर त्या लोकांचं काय म्हणणं होतं की संप केला आणि कंपनीची वाट लावली म्हणजे तो जोरदार नेता. त्याला पर्सनल मॅनेजर आणि लेबर ऑफिसर या संज्ञा, आता पर्सनल मॅनेजर लेबर ऑफिसर संज्ञा निघून गेला. यशस्वीरित्या संप महत्व तो अतिशय बुद्धिवान पर्सनल मॅनेजर. पण मग त्यामुळे डेफिनेशन मी सांगितलं की जो व्यवस्थापनाच्या हिताकरता समन्वय साधून त्या ठिकाणी कामगार आणि मालकांचं हित जपतो तो यशस्वी पर्सनल मॅनेजर, लेबर ऑफिसर आणि जो कसले तंटे बछडे माऱ्या न करता, उत्पादन न रोखता जो कामगारांच्या हिताकरता काम करतो तो यशस्वी कामगार नेता. संप घडवतो, मारामाऱ्या करतो म्हणजे तो यशस्वी नेता नाही.